भक्तीची आज ही सुमने घेऊन मी आलो, तुझिया पायी आज प्रभू मी धन्य धन्य झालो, प्रभू मी धन्य धन्य झालो. भाव भक्तीची आज ही सुमने घेऊन मी आलो, तुझिया पायी आज प्रभू मी धन्य धन्य झालो, प्रभू मी धन्य धन्य झालो. शब्द हे माझे आज अपुरे, स्तुती तुझी गाण्या, लाभू दे प्रभू तुझी कृपान, असो तुझी माया. तुझ्या कृपेचा याचक होऊन दारी तुझ्या आलो, दारी तुझ्या आलो, प्रभू मी धन्य धन्य झालो, प्रभू मी धन्य धन्य झालो. भाव भक्तीची आज ही सुमने घेऊन मी आलो, तुझिया पायी आज प्रभू मी धन्य धन्य झालो, प्रभू मी धन्य धन्य झालो. प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण बाळ येशूचा सण साजरा करीत आहोत. सर्व श्रद्धावंतांचं, भाविकांचं या ऑनलाईन मिस्सा बलिदानात स्वागत आहे. मिस्साच्या सुरुवातीला आपण जेथे बसलो आहोत तेथून आपण आपल्या मनात जे काही हेतू आहेत, प्रार्थना आहेत, त्या बाळ येशूच्या चरणी अर्पण करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत, म्हणून आपण आपल्या पापांची आठवण करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगेने मी फार पापे केले आहेत. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध आहे. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत, सर्व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. हे प्रभूवर दया कर, मी पापी क्षमा कर. हे प्रभूवर दया कर, मी पापी क्षमा कर. लेकरू मी तव घोर पापी, माझ्या या पापा तू कर माफी. लेकरू मी तव घोर पापी, माझ्या या पापा तू कर माफी. हे प्रभूवर दया कर, मी पापी क्षमा कर. हे प्रभूवर दया कर, मी
पापी क्षमा कर, मी पापी क्षमा कर. परम ईशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देऊ. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे नीत. प्रभो देव पित्या प्रभो परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमऊनी मान होतो ऋणवंत, तुझी भगवंत थोर जगी. प्रभो जगदीशा प्रभो येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनक नंदना परेश कोंकरा, प्रभो दुःख हरा परमेशा. दयेच्या सागरा जग पाप हरी, दया अमावरी करी त्वरा. पतित पावना जग पाप हरी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची. बैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह. परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझी एक थोर येशू ख्रिस्त. परम ईशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देऊ. सज्जनांना देव शांती देऊ. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आजचे शुभवर्तमान हे ह्या परिपत्रकाच्या दुसऱ्या अध्यायाच्या विषयाशी निगडित आहे, ज्यात पूर्वग्रह, वैयक्तिक मतभेद, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अडथळे दूर करीत इतरांना शेजारी बनविण्यास सांगितले आहे. प्रत्येक दुर्लक्षित व्यक्तीमध्ये येशूचा चेहरा ओळखण्यास आम्हास मदत कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पहिले वाचन गलातीकरास पत्र यातून घेतलेले वाचन. मी तर म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहवासनेविरुद्ध आहे. ही परस्पराविरुद्ध आहे, ह्यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालविलेले आहात, तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्यात वतन मिळणार नाही. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना यांच्यासह देहस्वभाव वधस्तंभावर खिळला आहे. आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण
आत्म्याच्या प्रेरणेने चालावे. आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांना चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये. हा प्रभूचा शब्द. देवाचे आभार मानूया. प्रभूला स्तुया गाऊनिया गान, प्रभूच्या शब्दाला लवऊनी मान. प्रभूला स्तुया गाऊनिया गान, प्रभूच्या शब्दाला लवऊनी मान. देवा तुझे शब्द आमुचा आनंद, देवा तुझे शब्द आमुचा आनंद. प्रभूला स्तुया गाऊनिया गान, प्रभूच्या शब्दाला लवऊनी मान. देवा तुझे शब्द आमुचा प्रकाश, देवा तुझे शब्द आमुचा प्रकाश. प्रभूला स्तुया गाऊनिया गान, प्रभूच्या शब्दाला लवऊनी मान. जयघोष. हालेलुया, 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 हालेलुया. मैं हूँ सत्य मार्ग जीवन, करता मुझ में जो विश्वास. मैं हूँ सत्य मार्ग जीवन, करता मुझ में जो विश्वास. पाता है वो नव जीवन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. मग पहा, कोणी एक शास्त्री उभा राहिला आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हणाला, गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल? त्याने त्याला म्हटले, नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तुझ्या वाचनात काय आले आहे? त्याने उत्तर दिले, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. त्याने त्याला म्हटले, ठीक उत्तर दिलेस, हेच कर म्हणजे जगशील. परंतु स्वतःच नीतिमान ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला, पण माझा शेजारी कोण? येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरूशलेमहून खाली यरिहोस जात असताना लुटारूंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेलात टाकून ते निघून गेले. मग एक याजक सहज त्या वाटेने खाली जात होता. तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. मग एक शोमरोनी त्या वाटेने चालला असता. तो होता
तेथे आला आणि त्याला पाहून त्यास त्याचा कळवळा आला. त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांस तेल व द्राक्षरस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसवून उतार शाळेत आणली व त्याची काळजी घेतली. दुसऱ्या दिवशी त्याने 2 रुपये काढून उतार शाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, ह्याची काळजी घ्या आणि ह्यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हाला देईन. तर लुटारूच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी ह्या तिघांपैकी तुझ्या मते कोण झाला? तो म्हणाला, त्याच्यावर दया करणारा तो. येशूने त्याला म्हटले, जा आणि तूही तसेच कर. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज सणाच्या दिवशी आपला विषय आहे पोप फ्रान्सिस यांचे परिपत्रक, आपण सारे बंधू भगिनी. पोप फ्रान्सिस यांचे हे पत्र असिसीकर संत फ्रान्सिस यांच्या जीवनशैलीतील मुद्दे व येशू संघीय संस्थेचे विवेक पारखेचे सिद्धांत ह्याचे उत्तम संयोजन आहे, मेळ आहे. ह्या विश्वपत्रात ते एक गोष्ट आग्रहाने आणि प्रखरतेने सांगतात, ती म्हणजे जे गरीब, अक्षय, दुर्बळ, वयोवृद्ध, असुरक्षित आहेत, तसेच जे जातीभेदामुळे अलिप्त आहेत किंवा जे स्थलांतरित निर्वासित आहेत, हे आपल्या समोर असलेली एक समस्या किंवा एखादा गहन प्रश्न आहे अशातली गोष्ट नव्हे, तर आपण सर्व एकाच परमेश्वराची लेकरे आहोत, एकाच वैश्विक कुटुंबाचे घटक आहोत. आपत्तीग्रस्त व संकटकालीन परिस्थितीत परोपकारी वृत्ती धारण करण्याचे आव्हान पोप फ्रान्सिस आपल्या समोर ठेवतात. ज्यांना आपण वैश्विक बंधुत्वातून वगळले आहे त्यांना समाविष्ट केले पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने वैचारिक, वैयक्तिक, आर्थिक व राजकीय मानसिकतेच्या पलीकडे गेले पाहिजे. आपले स्वतःचे कुटुंब विस्तारित करून जे दुःखी व पीडित आहेत त्यांना आपल्या कुटुंबाशी जुळवून घेतले पाहिजे व वैयक्तिक मैत्रीचे संबंध वैश्विक मैत्री संबंधात रूपांतरित झाले पाहिजेत. तेव्हाच हे जग एका वैश्विक कुटुंबात रूपांतरित होईल. पोप फ्रान्सिस आपण सारे बंधू भगिनी या परिपत्रकात उत्तम शमरण्याच्या दाखल्यावर भर देतात. या दाखल्यात काईनने परमेश्वराला केलेल्या प्रतिप्रश्नाचे प्रतिबिंब दिसते. मग परमेश्वराने काईनास विचारले, तुझा भाऊ हाबेल कुठे आहे? त्यावर तो म्हणाला, मला ठाऊक नाही, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे का? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, युगानुयुग मानवाने आपल्या कर्तव्यापासून लपण्यासाठी, पळण्यासाठी केलेला हा स्वार्थी प्रश्न. येशू ह्या दाखल्यात लुटारूच्या हाती सापडलेल्या माणसाची गोष्ट सांगतो. या जखमी माणसाच्या बाजूने काही प्रतिष्ठित लोक गेले, ज्यांना समाजात मानसन्मान होता व ज्यांचे नावलौकिक होते, परंतु त्यांनी एक क्षणही त्या जखमी माणसाकडे पाहिले नाही. याजक व लेवी तर कानाडोळा करून धूम ठोकतात. ते स्वतःला प्रश्न करतात की मी जर ह्या व्यक्तीस मदत केली तर माझे काय होईल? हा झाला स्वकेंद्रित व स्वार्थी प्रश्न. बऱ्याच वेळा ज्यांच्याकडून अपेक्षा असते तेच आपला अपेक्षा भंग करतात. परंतु एक शमरोनी, फक्त एक शमरोनी मदतीसाठी थांबला. नक्कीच त्या शमरोनी व्यक्तीच्या स्वतःच्या त्या दिवसाबद्दल काही योजना असतील, तरीही त्या गरजू व्यक्तीची गरज ओळखून त्यांनी आपला स्वतःचा कार्यक्रम, आपल्या त्या दिवसाच्या सर्व अपॉइंटमेंट, आपले नियोजित कार्य बाजूला ठेवून तो केवळ थांबला नाही, तर त्या गरजवंताच्या गरजेपर्यंत पोहोचला.
त्याने स्वतःला प्रश्न केला की मी जर ह्या जखमी व्यक्तीची मदत केली नाही तर ह्याचे काय होईल? ह्याची पत्नी विधवा तर मुलं अनाथ होतील. हा झाला इतर केंद्रित प्रश्न, जो ह्या परिपत्रकाचा गाभा आहे. आपण केलेल्या मदतीच्या बदल्यात कोणत्याही फळाची, कोणत्याही आभाराची अथवा बॅनरबाजीची अपेक्षा त्याने केली नाही, मनी बाळगली नाही. ज्या इतर व्यक्ती तेथून गेल्या त्या नक्कीच धार्मिक होत्या, त्यांना परमेश्वराची उपासना करायची होती, परंतु त्यांना या गोष्टीचा विसर पडला होता की परमेश्वरावरील विश्वास व त्याची केलेली उपासना हे देवाला संतुष्ट करण्यासाठी आवश्यक नाही, तर देवाला संतुष्ट करण्याचे गुपित म्हणजे आजूबाजूची परिस्थिती पाहून दुसऱ्यांच्या गरजेसाठी समृणाप्रमाणे आपला मार्ग बदलणे. बऱ्याच वेळा कर्मकांडात अडकून बसलेल्या, दिवसभर चर्चमध्ये बसून प्रार्थना करत असलेल्या आमचे हृदय बोथट का बरे होते? चर्च, सेमिनरी व कॉन्व्हेंटच्या 4 भिंतीत आम्ही सुरक्षित आहोत, तेव्हा आम्हाला बाहेरच्या जगाशी काही देणं घेणं उरत नाही. प्रिय बंधू भगिनींनो, गरीब, धडपडणाऱ्या बंधू भगिनींशी व सतत संघर्षाला तोंड देणाऱ्या जगाशी आपली नाळ जुळलेली आहे ह्याचे भान ठेवून येशू संघीय जनरल धन्यवादित पेद्रो आरुपे यांनी 1980 साली वास्तव परिस्थितीच्या संपर्कात नसलेली सेमिनरी धाडसी निर्णय घेऊन दार्जिलिंगच्या हिल स्टेशनवरून दिल्लीतील गल्लीत म्हणजेच दिल्लीतील गजबजलेल्या जागी आणली, जेणेकरून आम्हा जेजविटांना वास्तव जगाचे भान राहावे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, नीतीसूत्रे 21:13 म्हणते, गरीबाची आरोळी ऐकून जो कानात बोटे घालतो तो ही आरोळी करील पण कोणी ऐकणार नाही. आमची आरोळी देखील कोणी ऐकणार नाही हे आमच्या निदर्शनास आणून देताना आमची आरोळी न ऐकणारा कोण हे मात्र लेखक आम्हाला सांगत नाही. तो परमेश्वर असू शकतो किंवा इतरही कोणी असू शकतो. जेव्हा आपण गरीब आणि गरजवंतांस मदत करतो तेव्हा प्रेम आणि दयेवर आधारित असा समाज आपण उभारत असतो. आपल्या सर्वांना अशा समाजाची इच्छा अपेक्षा आहे, परंतु अशा समाज निर्मितीसाठी आपण इतरांकडून भरभरून अपेक्षा ठेवतो आणि स्वतः मात्र पाऊल उचलत नाही. जेव्हा गरिबांच्या आक्रोशाकडे कानाडोळा होतो तेव्हा आपण बहिरा, अंध, निर्दयी आणि निष्ठुर समाज निर्मितीस कारणीभूत ठरतो. अशा समाजाकडून तसूभरही मदतीची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. खरा शेजारी कोण हे सोदाहरण पटवून देण्यासाठी येशूने सांगितलेला उत्तम सोमरेनाचा दाखला हा मानवतावादाचं समर्थन करणारा आध्यात्मिक जगतातील सर्वश्रेष्ठ दाखला समजला जातो. ईश्वर भक्तीचा अर्थ नीट न समजलेल्या अंध, मूक आणि बधिर भक्तांच्या डोळ्यांत येशूने या गोष्टीतून झणझणीत अंजन घातलं आहे. नीतिसूत्रातील वरील वचन हाच मुद्दा विस्ताराने सांगते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्ताच्या बहुतेक भक्तांना येशूची मुख्य शिकवण अद्यापही कळालेली नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते. देवळात जाऊन आपण आपल्या वैयक्तिक मागण्यांचे ओझे देवावर सोपविणे, सोपे आणि सोयीस्कर धार्मिक विधी करणे आणि त्यात आपले भरले की आपले कुटुंब भले, या पलीकडे आपलं जगणं नसतं. थोडक्यात काय तर आपण येशूची फक्त भक्ती करतो. खरे तर येशू हा भक्तीचा विषय नसून तो अनुकरण करण्याचा विषय आहे. येशू हा फक्त भक्तीचा विषय नसून तो अनुकरण करण्याचा विषय आहे. प्रत्येक ख्रिस्ती माणूस हा ख्रिस्ताचा अनुयायी असला पाहिजे, अंधभक्त नको. आपल्या पापांची क्षमा व्हावी
म्हणून जशी आपण आपल्या अपराधांना क्षमा करणं अपेक्षित आहे, तसंच आपला आक्रोश ऐकला जावा म्हणून आपण इतरांचा आक्रोश ऐकून त्यांच्या मदतीला धावलं पाहिजे. ज्या मापाने देशील त्याच मापाने परत घेशील. आपण जे पेरतो तेच उगवेल. सत्कर्म पेरा म्हणजे सत्कर्म उगवेल. भुकेल्या जीवांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, निराश्रितांना आश्रय, उघड्या नागड्या आई बहिणींना वस्त्र, अन्यायग्रस्तांना न्याय, वाचा गेलेल्यांचा आवाज होणं, शिक्षणापासून वंचित ठेवलेल्यांना शिक्षण देणं, दलित, अस्पृश्य आणि अरण्यनुदन करत बसलेल्या भावंडापर्यंत पोहोचून त्यांना प्रेमानं कवटाळणं, ह्यासाठी पोप आम्हास आव्हान करीत आहेत. कधी शेतकऱ्यांना बियाणं दान करून, कधी निराधार कन्येचा विवाह लावून, कधी एखाद्या निराधार बालकाचा पालक होऊन, कधी एखाद्या उपाशाला भरवून, कधी एखाद्या अपंगाला आधार देऊन घडवूया आपल्या स्वप्नातील समाज. थोडक्यात काय तर बेनहर बनून तहानलेल्या येशूला पाणी पाजणं, बेनहर बनून तहानलेल्या येशूला पाणी पाजणं, तर कधी टार्झन बनून जंगलातील भावा बहिणींचं दुःख दूर करण्याचं काम येशूच्या अनुयायांनी केलं आणि म्हणूनच ते थेट संतपदाला पोहोचले. आपल्याला आपल्या रोजच्या जीवनात ठरवायचे आहे की आपल्याला काय बनायचे आहे. चांगला शमरोनी की निष्क्रिय असणाऱ्या त्या दोन व्यक्ती. चांगला शमरोनी की निष्क्रिय असणाऱ्या त्या दोन व्यक्ती. सध्याच्या वेदनेच्या व यातनेच्या काळात आपले ध्येय हे चांगल्या शमरणाचे अनुकरण करणे हे असावे. ह्या व्यतिरिक्त असलेले कोणतेही ध्येय आपल्याला एक तर लुटारू बनवेल किंवा रस्त्याच्या कडेला वेदनेत असलेल्या त्या व्यक्तीला कोणतीही सहानुभूती न दाखवणाऱ्या त्या दोन व्यक्तीप्रमाणे बनवेल. गरजेत असलेल्या आपल्या त्या रक्तबंबाळ बांधवांस मदतीचा हात न देणे म्हणजे एका अर्थी चोरांशी केलेली युतीच म्हणावी लागेल. अपवित्र युती, अनहोली अलायन्स. संत जॉन क्रिसोस्टम प्रत्येक ख्रिस्ती श्रद्धावंतांस आव्हान करतात, जर तुम्हाला आपल्या तारणाऱ्याच्या शरीराचा आदर करायचा आहे तर चर्चमध्ये त्याच्या नग्न इमाजीला तलम भरजरी वस्त्रांनी सजवू नका. तर चर्च बाहेर अनेक व्यक्ती थंडीत अर्धनग्न अवस्थेत आहेत, त्यांना पांघरून घाला. भावांनो आणि बहिणींनो, कोरोनाची जागतिक महामारी ही परमेश्वराने आपल्याला दिलेली शेवटची संधी समजा. या काळात असंख्य गरजू आणि पीडित आपल्या आजूबाजूला दिसतील. सामाजिक सुरक्षिततेचे सर्व निकष पाळून त्यांना शक्य तितकी मदत करा. त्यांचा आक्रोश ऐका म्हणजे तुमचाही आक्रोश ऐकला जाईल. येशूची लेकरं होण्याची ही संधी दवडू नका. आणि चांगल्या शमरणाचा दाखला शेवट करताना येशू म्हणतो, चांगल्या शमरणाच्या दाखल्याचा शेवट करताना येशू म्हणतो, आणि तुम्हीही तसेच करा. आणि तुम्हीही तसेच करा. नवेनाची प्रार्थना. आपण पुन्हा एकदा आपल्या सर्व प्रार्थना गरजा आठवूया आणि त्या सर्व बाळ येशूच्या चरणी मांडूया. हे येशू, तू म्हटले आहेस, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोठावा म्हणजे उघडेल. यास्तव तुझी अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत मी ठोठावतो, शोधतो आणि मागतो की माझी विनंती मान्य केली जावी.
हे येशू, तू म्हटले आहेस, जे काही तुम्ही माझ्या पित्याजवळ माझ्या नावाने मागाल ते तुम्हाला मिळेल. म्हणून तुझी अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत मी अत्यंत नम्रतेने आणि तातडीने तुझ्या पित्याकडे तुझ्या नावाने प्रार्थना करतो की माझी प्रार्थना मान्य केली जावी. हे येशू, तू म्हटले आहेस, स्वर्ग आणि पृथ्वी नाहीसे होतील, परंतु माझा शब्द खोटा ठरणार नाही. यास्तव तुझी अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत केलेल्या विनंत्या आणि प्रार्थना मान्य केल्या जातील ह्याचा मला पूर्ण भरवसा वाटतो. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो की येशूच्या जन्माचे रहस्य व त्याचे जीवन ह्यांचे मनन करीत असता आमचा आत्मा त्याच्या सहवासात एकरूप होऊ दे. आमच्या नम्र विनंत्या ऐकून घे व बाळ येशूचा आशीर्वाद आम्हाला लाभू दे. ही प्रार्थना आम्ही बाळ येशूच्या नावाने करतो. अर्पण गीत. अर्पितो मी प्रभूला, जीवन हे माझे सारे. अर्पितो मी प्रभूला, जीवन हे माझे सारे. स्वीकारुनी प्रभु घे, हृदयी मला तुझ्या रे. हृदयी मला तुझ्या रे. अर्पितो मी प्रभूला, जीवन हे माझे सारे. फुला परी हे माझे, जीवन सदा असावे. फुला परी हे माझे, जीवन सदा असावे. फुलताच मी पडावे, चरणी प्रभो तुझ्या रे. चरणी प्रभो तुझ्या रे. अर्पितो मी प्रभूला, जीवन हे माझे सारे. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या दानांचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व त्याच्या सर्व ख्रिस्त महामंडळाचे कल्याण होवो. हे परमेश्वरा, ख्रिस्त सभेकडून आलेल्या ह्या भेटी स्वीकार. हे बलिदान आम्हाला आमच्या सर्व बंधू भगिनींचे चांगले शेजारी बनण्यास आणि पावित्र्यात व विश्वासात वाढण्यास सहाय्य करो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहेत. प्रभू आमचा परमेश्वराची आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेमुळे तू मानवाला उत्पन्न केलेस. न्याय भावनेमुळे तू त्याला शिक्षेस पात्र ठरवलेस. परंतु दया भावनेमुळे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू त्याचे तारण केलेस. त्याच्याद्वारे स्वर्गातील सर्व दूत व गायकवृंद तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरांत आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझी आनंदाने गुणगान गात म्हणतो. पावन 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 तमहे, शक्तिशाली तू प्रभुवरा. पावन 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 तमहे, शक्तिशाली तू प्रभुवरा.
तुझ्या गौरवे अखंड भरले, पुनीत झाले स्वर्गधरा. जय 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 कार प्रभुचा, यशोगीत गा नभांतरा. पावन 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 तम हे, शक्तिशाली तू प्रभुवरा. परम ईशाच्या पावन नामे, एतदन्य तो जनांतरा. जय 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 कार प्रभुचा, यशोगीत गा नभांतरा. पावन 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 तम हे, शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची शरीर व रक्त बनूत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझी आभार मानली आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या व खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा आपले पित्याचे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटिला. श्रद्धेचा या पुनरुच्चार, आपुल्या श्रद्धेचा उच्चार. त्याच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हास पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप लुर्ड डॅनियल, इतर सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी, सर्व प्रापंचिक ह्यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांस तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन.
प्रभू येशूच्या शब्दांत आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज तू आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करण्यास क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण की राज्य, अधिकार व गौरव हा सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे देवाचे हे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभो, तू माझ्या आत्म्यास यावास इतका मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, या बलिदानाच्या रहस्यात आम्ही सहभागी झालो आहोत. आमच्या बंधुभगिनीवर प्रेम करून त्यांच्या प्रती आमची जबाबदारी आम्हाला स्पष्ट केल्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. तुझे प्रेम आम्हामध्ये सतत वाढत राहो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वादित करो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने एकमेकांचे खरे शेजारी बनण्यास तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्हा सर्वांस बाळ येशूच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी फीस्ट टू यू ऑल. थँक्यू.
perpetual poverty, chastity, and obedience. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. विघ्नापासून तारी जगाला केवळ नामोच्चार. विघ्नापासून तारी जगाला केवळ नामोच्चार. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. जय जयकार. जय जयकार.